मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 15. वी गॉड सुप्रीम. सुहासिनी मॅमच्या चेहऱ्यावर गंभीर भाव एकवटले. त्यांनी फॉर्मची पुढची बाजू पाहिली. फादर समीर अय्यर या नावाच्या पुढे कॉलममध्ये नो मोअर असे लिहिले होते. पण अनावधानाने मॅमच्या लक्षात आले नव्हते. सॉरी मिसेस अय्यर, माझं लक्ष गेलं नाही. मी आर्याच्या अचीवमेंट्स वाचण्यात बिझी झाले अँड सुहासिनी मॅमने दिलगिरी व्यक्त केली. पुढे काय बोलावे त्यांना सुचेना. इट्स ओके मॅम, नो प्रॉब्लेम, तिनेही सावरून घेतले. यापूर्वीही अशा विचित्र प्रसंगांना ती बरेचदा सामोरी गेलेली. मुख्यत्वे करून शाळेत, PTMला तर हमखास. तुमचे हस्बंड आलेले दिसत नाहीत, किंवा मिस्टर अय्यर टूरवर आहेत का, की ऑफिसमध्ये, असे प्रश्न विचारणारे बरेच पालक भेटायचे. आणि मग चूक लक्षात आल्यावर दिलगिरी व्यक्त करायचे. पण कितीही नाही म्हटले तरी त्या दुखऱ्या जखमेत मुद्दाम बोट खुपसल्यासारखे व्हायचे आणि जखम पुन्हा एकदा भळभळ वाहू लागायची. आर्या, तू काहीतरी म्हणत होतीस. सुहासिनी मॅमने आर्याकडे पाहिले. हेच की माय मॉम इज माय डॅड. डॅडची कमी ती मला कधीच भासू देत नाही. मॉम आणि डॅड हे दोन्ही रोल ती खूप छान प्रकारे बॅलन्स करते. माझ्या सगळ्या नेसेसिटीज, मग त्या स्कूलच्या असू देत की माझ्या फुटबॉल ट्रेनिंगच्या, ती कुठेच काही कमी पडू देत नाही. सगळ्या बेस्ट फॅसिलिटीज मला मिळवून देण्यासाठी ती भरपूर मेहनत करते. शी वर्क्स व्हेरी हार्ड. ती खूप बिझी असते, तरी वेळात वेळ काढून रोज सकाळी माझ्यासाठी टिफिन बनवते. रोज तिला माझा अभ्यास घ्यायला जमत नाही. वीकेंडला सगळा वेळ माझ्यासाठी राखून ठेवते. रोज रात्री माझ्याशी गप्पा केल्याशिवाय ती झोपत नाही. ऑफिसमधूनही दिवसातून 2-3दा तरी कॉल करतेच. कधीतरी चिडते, ओरडते पण, बट प्रेमही तेवढेच करते. मला सगळे म्हणतात की मी पप्पासारखी दिसते, पण मी माझ्या मम्माची मुलगी आहे. शी इज माय रोल मॉडेल. आय वॉन्ट टू बी लाईक हर, स्ट्रॉंग अँड सक्सेसफुल. सुहासिनी मॅम आर्याचे म्हणणे स्तब्ध होऊन ऐकत होत्या. मेघाच्या चेहऱ्यावरही आश्चर्य. अचानक असं कोणी आर्याला डॅड विषयी विचारेल असं वाटलंच नाही. आर्या, अगं पण तू एवढा सगळा विचार करतेस माहितीच नव्हते ग. या विचारात मेघाच्या डोळ्यात अश्रू कधी तरळले तिचे तिलाही समजले नाही. हातातील रुमालाने ते अलगद टिपले. मिसेस अय्यर, यू आर लकी टू हॅव डॉटर लाईक आर्या. आर्याची ॲडमिशन एक्सेप्शनल केस म्हणून विचारात घेतली आहे. ॲकॅडमिक्स आणि स्पोर्ट्समध्ये एकाच वेळी चमकणारी मुलं फार कमी असतात. आर्या इज वन ऑफ देम. सो वी विल बी ग्लॅड टू हॅव हर इन अवर स्कूल. सुहासिनी मॅमच्या चेहऱ्यावर आर्यासाठी कौतुक मिश्रित हसू झळकलेले आणि त्यांनी ॲडमिशन कन्फर्म्ड असा शिक्का आर्याच्या फॉर्मवर उमटवला. ती आणि आर्या प्रिन्सिपल मॅमचे आभार मानून ऑफिसच्या दिशेने निघालेले. ऑफिस बाहेर बरीच गर्दी असल्याकारणाने बाहेर वाट बघत थांबलेले. मेघाच्या मनात अजूनही तेच सर्व घोळत होते. आर्याने किती स्पष्ट शब्दात प्रिन्सिपल मॅमना तिचे मत सांगितले. आर्या, बच्चा, एवढे सगळे, म्हणजे तू इतका विचार करत असशील असं कधीच वाटलं नाही. मम्मा, रडू नको ना. आर्याने हातानेच मम्माच्या गालावर ओघळणारे अश्रू पुसले. पूर्वी खूप वाईट वाटायचं की पप्पा नाही. स्कूलमध्ये पण कोणी कोणी चिडवायचं. 3 वर्षांपूर्वी स्कूलमध्ये फादर्स डे सेलिब्रेशनला आजोबा यायचे माझ्यासोबत. तू येते म्हणालीस तर भांडलेले मी. सगळ्यांकडे पप्पा आहे, माझ्याकडे नाही. रडलेले, जेवले पण नव्हते. तू पण रडलेलीस माझ्यासोबत. मला कुशीत घेऊन तू पण उपाशीच झोपलीस. मग रात्री मला भूक लागली.
आठवतं, रात्री 12 वाजता बाल्कनीत बसून डाळ भात चारलास. मेघाने फक्त होकारार्थी मान हलवली. गेले 2 वर्ष आपण दिवाळीच्या आधी आश्रयमध्ये जातो. त्या अनाथाश्रमातील मुलांसाठी आपण फराळ, बुक्स आणि कपडे घेऊन गेलेलो. तिथे एवढी सारी मुले होती. त्यांच्याकडे तर मम्मा पण नव्हती आणि पप्पा पण. एकटेच होते ते. तिथल्या मावशींसोबत राहत होते. मग मम्मा, मी लकी नाही का? माझ्याकडे मम्मा तरी आहे. अँड यू आर बेस्ट मम्मा. ती भारावून फक्त आर्याचं बोलणं ऐकत होती. आर्या, तू कधी एवढी मोठी झालीस बाळा? मी तुझी रोल मॉडेल. आज खूप धन्य वाटत आहे. तू माझ्या पोटी जन्म घेतलास. ॲडमिशनच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करत, नवीन युनिफॉर्म, बुक्सची खरेदी आटोपून ती अन आर्या आनंदातच ऑफिसला पोहोचल्या. सुट्टीत 1 दिवस ऑफिसला घेऊन जाईल, हे मेघाने आर्याला दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्याची आज संधी होती. ऑफिसमध्ये शिरता क्षणी सर्वांचे डोळे आश्चर्याने आर्याकडे वळले. तिच्या ओळखीचे अक्षय अन सिद्धार्थ अंकल तिला समोर येऊन भेटले. रश्मी अन कृतिकाच्या डेस्क जवळ पण आर्या घुटमळली. उगाचच कोणाच्या तरी लॅपटॉपमध्ये डोकाव, कुणाला तरी ओळखीचे स्माईल दे असे करत. कुणीतरी डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले चॉकलेट काढून दिले, तर कुणी स्कूल अन रिझल्टबद्दल विचारपूस केली. मेघा मॅमची मुलगी म्हणून मिळणारे एक्स्ट्रा अटेन्शन एन्जॉय करत आर्याने सर्व ऑफिस फिरून पालथे घातले. तिचे लाडके गुप्ता आजोबा महत्त्वाच्या मीटिंगसाठी अहमदाबादला गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. झाले ना ऑफिस बघून? आता इथे बसा आणि काहीतरी अभ्यास करा. मेघा केबिनमध्ये शिरत तिच्या डेस्क समोरील चेअरवर आर्याला बसायला सांगून तिने हसतच आर्याला काम दिले. मम्मा, आत्ता तर ॲडमिशन झाले आणि लगेच अभ्यास? स्कूल तरी सुरू होऊ दे आधी. अगं, एवढी छान बुक्स मिळाली आहेत, ती बघत बस. नवीन वर्षात काय काय शिकायचे हे तरी कळेल. मला तर नव्या कोऱ्या बुक्सचा सुगंध खूप आवडतो. तिने बॅगमधून मॅथ्सचे पुस्तक काढून आर्यापुढे सरकवले. आर्या नवीन बुक्स बघत मेघाच्या केबिनमध्ये बसलेली आणि ती लॅपटॉपवर पुढच्या आठवड्याच्या कामाचा प्लॅन तयार करण्यात मग्न होती. आणि तेवढ्यात, हाय प्रिन्सेस असे म्हणत पूरब केबिनमध्ये आला. पूरब अंकल, आय गॉट ॲडमिशन इन सिंघानिया स्कूल. आर्या उड्या मारत पूरब अंकलला आनंदाची बातमी देत होती. वेल डन किडो, दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. पूरबही तिच्यासोबत उड्या मारत होता. मेघा दोघांकडे बघत हसत होती. आर्याचं ठीक आहे, पूरबही तिच्यासोबत लहान झालेला. चलो, लेट्स गो टू माय केबिन. वी विल ऑर्डर पिझ्झा. तुझी मम्मा काही आपल्याला इथे खाऊ देणार नाही. मेघाने डोळे बारीक करून खोट्या रागात त्याच्याकडे पाहिले. झाली याची खादाडी सुरू आणि ह्याला आर्याची कंपनी. पूरब, जस्ट बी केअरफुल. 2 दिवसांपूर्वी ताप आलेला तुला, सो पिझ्झा अँड ऑल थोडं कंट्रोल करा. तिने काळजी व्यक्त केली. डोंट वरी मम्मा, मी अंकलना पिझ्झाचा एकच पीस देईन. आर्याने पूरब अंकलची काळजी करत आहोत असे दाखवत पिझ्झाच्या मोठ्या शेअरवर हक्क गाजवून झाला. ते आम्ही बघतो मेघा मम्मा, यू डोंट वरी. पूरबची नेहमीची थट्टा. मेघाला मम्मा म्हणून चिडवत पूरब अन आर्या त्याच्या केबिनमध्ये गेले अन मेघा पुन्हा एकदा कामात गुंतली. राजीव, टेक्नोसिस प्रोजेक्टच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण ठरवलेले बदल झाले का? आर यू शुअर प्रकाश सर? म्हणजे मी चेंजेस तर करून घेतले आहेत. तुम्ही सांगितलेला इम्पॉर्टंट क्लॉज पण ॲड केला आहे. राजीवने कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल तर केलेले, तरी थोडीशी शंका त्याच्या मनात डोकावत होती. येस, आय एम 100% शुअर. कॉन्ट्रॅक्ट साईन करून त्यांच्या ऑफिसला उद्यापर्यंत पोहोचेल असे बघ. सरांचा निर्णय पक्का झालेला. ओके सर, मी करतो. आणि प्रेस रिलीज कधी आहे?
न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियाला पण उत्सुकता आहे की सुप्रीम हे काम कोणाला देत आहे. सर, संध्याकाळी 7ला प्रेस रिलीज आहे. मी स्वतः प्रेसला ॲड्रेस करणार आहे. तुम्ही सुद्धा येत आहात ना? हा मोठा निर्णय घोषित करताना सरांनीही तिथे असावे असे त्याला वाटले. नाही, मी आज लवकर घरी जातोय. प्रेस रिलीजचं तू बघून घे. ओके सर, नो प्रॉब्लेम. मी मॅनेज करतो. डोंट वरी. राजीवने आश्वासन दिले आणि फोन ठेवला. मेघा लॅपटॉपवर सेहगल प्रोजेक्ट प्लॅन तयार करण्यात मग्न होती आणि तेवढ्यात तिला तो दिवस आठवला, सुप्रीम प्रेझेंटेशनचा. सेहगल्सच्या आधी सुप्रीमची मीटिंग झालेली. अगदी सहजच तिने लॅपटॉपवर 1-2दा इकॉनॉमिक्स अँड मार्केट अपडेट बघितल्या. सुप्रीम आणि टेक्नोसिसबद्दल काही न्यूज आहे का ते शोधले. काहीच नजरेस पडले नाही. सुप्रीमच्या मीटिंगला 2 दिवस होऊन गेलेत. अजूनही JPMला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची न्यूज का पब्लिश झाली नाही? त्या दिवशीच राजीव कॉन्ट्रॅक्ट साईन करणार होते. मग पुढे काय झालं? काहीच कळायला मार्ग नाही. कोण सांगू शकेल? अजून कोण? मिस्टर CFO. राजीव. हे टेन्शन आता असह्य होत आहे आणि अजून किती वाट पाहायची हे समजत नाही. प्लीज लवकर काहीतरी निर्णय घ्या. जीवाची घालमेल तरी थांबेल. आय होप यू अंडरस्टँड. राजीवने टेबल समोर ठेवलेले कॉन्ट्रॅक्ट हातात घेतले आणि एकदा शेवटचे डोळ्याखालून घातले. नव्याने ॲड केलेला क्लॉज नंबर 8 परत एकदा वाचला. त्यालाही तो दिवस आठवला. मेघाचा चेहरा डोळ्यासमोर आला. तुमच्या डोळ्यातला राग, निराशा. प्रकाश सरांसोबत मोकळेपणी हसणारे डोळे माझ्यासमोर फक्त चिडचिड करत होते आणि JPMचे नाव घेताना दुखावलेले मन डोळ्यात प्रतिबिंबित झालेले. कोणीतरी तुमचा विश्वासघात केल्यासारखे. तुमचे ते शब्द, तुम्हाला JPMच्या पुढे काही दिसतच नाही. माझी सगळी मेहनत कवडीमोल ठरवली. त्याचे डोळे नकळत मिटले. अगदी क्षणभर. त्याने पेन उचलले. सुप्रीमतर्फे कॉन्ट्रॅक्टवर सही केली. कॉन्ट्रॅक्ट कॉन्फिडेन्शियल असल्याकारणाने हँड डिलिव्हरीसाठी गीताकडे दिले. प्रेस रिलीजची तयारी करा असे तिला सांगून स्वतःला कामात गुंतवून घेतले. मेघा पूरबच्या केबिनमध्ये डोकावली तेव्हा जायंट पिझ्झाचा रिकामा बॉक्स तिच्या नजरेस पडला आणि तो पिझ्झा आर्या आणि पूरबच्या पोटात गडप झाला आहे हे तात्काळ लक्षात आले. आर्या मॅडम लॅपटॉपवर गेम खेळत होत्या. घरी आजी आजोबा आणि मम्माच्या देखरेखीत न करायला मिळणारे उपद्व्याप पूरब अंकल सोबत चाललेले. आर्या, ऑफिस आहे हे आणि इथे गेम? ती केबिनमध्ये शिरत आर्यावर रागावली. अरे मम्मा, मला पूरब अंकलने परमिशन दिली. पूरबने स्वतःच्या लॅपटॉपमधले डोके वर काढत मेघाला चेअरवर बस असा इशारा केला. तो फोनवर सुबोधशी डिस्कशन करत होता. हा लॅपटॉप कुणाचा आहे? तिने आर्याला हळू आवाजात विचारले. पूरबच्या कामाच्या लॅपटॉप व्यतिरिक्त अजून एक लॅपटॉप कुठून आला? मेघा संभ्रमात होती. ते पूरब अंकलनी कुणाचा तरी आणून दिला. आर्याने निरागसपणे उत्तर दिले. मेघा उठून काचेतून बाहेर डोकावली तर पूरबच्या टीमची सिनियर कन्सल्टंट मीनल बिचारी लॅपटॉप सोडून डेस्कटॉप सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. हा पूरब पण धन्य आहे. तिचा कामाचा लॅपटॉप काढून घेतला आणि आर्याला गेम खेळायला दिला. ती मीनल बिचारी डेस्कटॉपशी मारामारी करत आहे. आर्या, आत्ताच्या आत्ता गेम बंद करा आणि लॅपटॉप त्या मीनल दिदीला देऊन ये. मम्माच्या सांगण्यावर आर्याच्या कपाळावर नाखुशीच्या आठ्या पडल्या. पण मम्मा. आर्या, नो मीन्स नो. हे ऑफिस आहे. इथे मेघा मॅमची मुलगी बसून गेम खेळायला लागली ना तर सगळेच काम सोडून टाइमपास करायला लागतील. आत्ताच्या आत्ता तो लॅपटॉप देऊन ये. शिस्त म्हणजे शिस्त. आर्याने थोडी चिडचिड केली
पण नंतर थोड्या वेळाने स्वतःच येऊन सॉरी म्हणाली. मम्माच्या स्ट्रॉंग अँड सक्सेसफुल असण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा या शिस्तीचाच तर होता.